स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। महाशिवरात्री हा भगवान शिवाची आराधना करण्याचा सर्वोत्तम दिवस आहे, पण 15 फेब्रुवारीचा हा दिवस विशेष आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये हे योग कोणतेही कार्य सिद्ध करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी सर्वोत्तम मानले जातात। इतर वेळी महादेवाचे ध्यानमग्न असताना, परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यानावस्थेतून बाहेर येतात। या दिवशी शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात, त्यामुळे भक्तांनी केलेली थोडीशी सेवा आणि आतरसात भेट महादेवापर्यंत पोहोचते। या दिवशी भगवान शिवांचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव व त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते। महाशिवरात्रीचा हा पवित्र सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। यंदा पंचांगानुसार 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी महाशिवरात्री साजरी करणार आहे। यंदा महाशिवरात्री केवळ धार्मिक सण म्हणून नाही, तर सर्वसिद्धी आणि अमृतसिद्धी यासारख्या दुर्मिळ योगाचा संयोग आहे। या शुभ संयोगाची संधी साधून आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे। या झाडांना तुम्ही स्पर्श केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील, अडथळे असतील, दूर होतील, दुःख दूर होतील। असा हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी कधी करायचा आहे, या झाडांना तुम्हाला कोणत्या वेळेस स्पर्श करायचा आहे, याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून देवाधिक महादेव कृपा आशीर्वाद तुमच्यावर असावं किंवा तुमच्या कुटुंबावर असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा। तसेच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। महाशिवरात्रीचा हा सण 2 महत्त्वाच्या कारणामुळे खास आहे। त्या तिथीला महादेवाने देवी पार्वतीसोबत विवाह केला होता। दुसऱ्या मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव या दिवशी प्रथमच प्रगट झाले होते। शिव हे ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाले होते। शिवरात्रीच्या दिवशी 64 वेगवेगळे ठिकाणी शिवलिंगाचे दर्शन झाले। या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात, अशी देखील श्रद्धा आहे। भोलेनाथ हे नावाप्रमाणे साधे भोळे आहे। साधे जल अर्पण केले तरी सुद्धा प्रसन्न होतात। असे असेल तर देखील महाशिवरात्रीला महादेवाची विशेष पूजा केली पाहिजे। महाशिवरात्रीला विधिवत पूजा केली पाहिजे। मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवर प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेवाचा साक्षात वास असतो, त्यामुळे या दिवशी केलेले पूजेचे विशेष असं फळ मिळत असतं। त्यामुळे शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करून सूर्यनारायणाला प्रथम जल अर्पण करावे। महादेवासमोर व्रताचा संकल्प करावा। या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास निर्जला व्रत करा किंवा तुम्ही फलाहार देखील घेऊ शकता। अगदी ज्यांना व्रत करणं शक्य नाही त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल, तरी देखील व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकतं। महादेवाची पूजा करताना सर्वप्रथम महादेवांना पंचामृत स्नान घाला, तसेच चंदनाचा टिळक लावा, बेलपत्र आणि धोत्याचे फूल अर्पण करा, बेलाचे पाने अर्पण करा, पांढरी फुले अर्पण करा, तसेच जर तुम्हाला गोकर्णाचं निळं फूल भेटेल ते सुद्धा अर्पण करा। त्यानंतर सर्वात शेवटी आरती करा। आरती करत असताना आपण देवांना मिठाई नैवेद्य दाखवू शकतो किंवा तुम्ही दही भात नैवेद्य दाखवू शकतो। त्यानंतर पूजा झाल्यानंतर, सेवा झाल्यानंतर महादेवाचे शिवरात्रीला तुम्हाला अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहे जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व संकट, दुःख, अडचणी नकारात्मक दूर होईल। तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती आणि आनंद नांदेल। धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी काही झाडं आहे ज्यांची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। असं म्हणतात की या 5 झाडांची पूजा केली तर श्रीमंती व समृद्धी आयुष्य आपण जगू शकतो। बघा, रोजच्या या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला रोज या झाडांना पूजा करणं शक्य नाही, परंतु अशा काही विशिष्ट तिथीवर आपण या झाडांची पूजा, सेवा, उपासना केल्यामुळे आपल्याला त्याचे फळ नक्की मिळते। आपल्याला घरामध्ये असलेले दुःख, दारिद्र्य संपूर्ण नष्ट होत असतं। महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या पहिल्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे ते झाड म्हणजे धोत्याचं पान। या धोत्र्याच्या झाडाला फळ किंवा फूल तुम्हाला महादेवाला अर्पण करायचं आहे। महादेवाच्या धोत्र्याचे फळ असेल किंवा फूल असेल, बेलाचं पान असेल, भांग असेल अर्पण केलं जातं। असं केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि संपूर्ण पूजेमध्ये धोत्र्याचं फळ किंवा फूल असणं अनिवार्य असते। हे धोत्र्याचं फळ किंवा फूल तुम्हाला तुमच्या देवघरातील शिवलिंगावरती अर्पण करू शकता किंवा जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी जवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य असेल तर तेथे पण तुम्ही हे फळ अर्पण करू शकता। महादेवाच्या पूजेमध्ये धोत्र्याच्या फुलाला अत्यंत महत्त्व आहे। हे धोत्र्याचं फूल महादेवांना अर्पण केल्यामुळे तुमची
रखडलेली कामे देखील पूर्ण होतात. धोत्र्याचं फूल महादेवांना अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे. असं म्हटलं जातं की समृद्ध मंथनाच्या वेळेस काही वस्तू बाहेर आल्या होत्या. त्यावेळेस देव आणि दानवांमध्ये यावरून वाद निर्माण झाला होता. काही गोष्टी देवांना वाटून घेतल्या, काही गोष्टी दानवांनी वाटून घेतल्या. पण ज्यावेळी समुद्रमंथनातून हलाहल नावाचं विष बाहेर पडलं, त्यावेळी मात्र देव आणि दैत्य दोघांपैकी कोणीही घ्यायला तयार नव्हतं. विष प्राशन करण्यासाठी तयार नव्हतं. त्यावेळेस देव आणि दैत्य हे विष घेऊन महादेवाजवळ गेले. महादेवाने संपूर्ण सृष्टीवर रक्षण करण्यासाठी या विषाचं प्राशन केलं. अतिशय विषारी असलेले हे विष प्राशन केल्यामुळे महादेवांना त्यांचा त्रास होऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना शुद्धीत आणण्यासाठी देव आणि दैत्याने अनेक प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या माथ्यावरती ज्यावेळी भांग आणि धोत्र्याचं फूल अर्पण केलं, त्यावेळेस महादेवांना शुद्ध आली. तेव्हापासून महादेवाच्या पिंडीवर भांग किंवा धोत्र्याचं फूल हे अर्पण केलं जातं. याशिवाय धोत्र्याचं फूल महादेवांना अर्पण करण्यामागे अजून एक पौराणिक मान्यता आहे. बघा, ही अशी मान्यता आहे की महादेव हे आहे तर ते कैलास पर्वतावर ध्यान तपश्चर्या करत असतात आणि कैलास पर्वतावरती असलेली थंडी, त्या थंडीने त्यांना थोडासा उबदारपणा लाभावा यासाठी त्यांना भांग आणि धोत्र्याचं फूल जे आहे तर ते अर्पण केलं जातं. त्यामुळे त्यांना तिथल्या थंडीमध्ये थोडासा उबदार मिळतो. म्हणून याचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. बघा, शिवरात्रीच्या दिवशी या धोत्र्याच्या फुलांना, फळांना, झाडांना आपल्याला स्पर्श करून मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे. ही इच्छा व्यक्त करत असताना महादेवांना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये आलेली आर्थिक समस्या, पैशासंबंधी समस्या ज्या काही असतील तर त्या संपूर्ण नष्ट होतात. तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदते आणि महादेवांची विशेष कृपा तुमच्या घरावरती राहते. या झाडांचं तुम्हाला विशेष पूजन देखील करायचं आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या झाडाला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. धूप ओवाळून घ्यायचं आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे. असं केल्यामुळे तुमच्यातील कठीणातली कठीण इच्छा पूर्तता होते, अशी देखील मान्यता आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या झाडाला तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे. ते झाड म्हणजे शमीचं झाड आहे. शमीच्या झाडामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो, अशी देखील मान्यता आहे. शमीच्या झाडाखाली भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. म्हणून शमीच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र, पूजनीय मानलं जातं. यासाठी तुम्हाला कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये 1 चमचा कच्चं दूध टाकायचं आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फूल, धूप दीप घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला त्या कलशातील पाणी त्या झाडांना अर्पण करायचं आहे. दिवा प्रज्वलित करून धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचा आहे आणि त्या झाडाला स्पर्श करून तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे. असे केल्यामुळे तुमच्या मनातील कठीणातली कठीण इच्छा पूर्तता होते. महादेवांची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होते. साक्षात महादेवांचा वास असलेले शमीच्या झाडाची पूजा केल्याने त्यामध्ये असलेली देवी शक्ती आपल्याला आशीर्वाद लाभतात आणि आपल्यातील कठीणातली कठीण इच्छा पूर्तता होते. त्यासोबत शमीच्या झाडाची पाने देखील आपल्याला देवघरातील शिवलिंगाला अर्पण करायची आहे. कारण की एक शमीचं पान हे 10 बेलपत्र समान असतं. त्यामुळे जर तुम्हाला शमीचं पान मिळालं तर नक्कीच तुम्ही ते अर्पण करायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये शमीचं झाड हे अत्यंत पवित्र, पूजनीय मानलं जातं. शमीच्या झाडाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती मिळते आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते, अशी देखील मान्यता आहे. शमीच्या झाडाची पूजा केल्याने संतती प्राप्ती होते. त्यामुळे या स्त्रियांनी बऱ्याच वर्षापासून मुलबाळ होत नाही, त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाचे पूजन केल्यामुळे त्यांना संतती प्राप्ती होते. यासोबत शमीच्या झाडाची पूजा केल्याने चांगला आरोग्य, त्यासोबत धन, धान्य, समृद्धी, सुख, कशाची कमतरता राहत नाही. शमीच्या झाडाला पाणी अर्पण केल्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्य लाभते. तुमच्या सर्व शारीरिक व्याधी संपूर्णपणे नष्ट होतात. आर्थिक भरभराट घरामध्ये, अखंड लक्ष्मी प्राप्ती. शमीच्या झाडाला तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे. जितकं महत्त्व तुळशीच्या पूजनाला आहे, तितकंच महत्त्व शमीच्या झाडाला पूजनाला देखील आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तरी तुम्हाला शमीच्या झाडाचे विशेष पूजन करून देवी लक्ष्मीला प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र किती महत्त्वाचं हे सर्वांना माहीत आहे. हिंदू धर्मामध्ये बेलाचं झाड हे देखील विशेष झाड मानलं जातं. भगवान शिवशंकरांना बेलाचं झाड हे अतिशय प्रिय आहे. बेलाचं पान म्हणजे त्रिफळा पान,
ज्यामध्ये भगवान शिव, ब्रह्मा आणि विष्णू यांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे. बेलपत्राचं जे आहे तर ते ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे 3 डोळ्याच्या सूचित करण्यात आलेले आहे. 3 डोळे म्हणजे बुद्धी, ध्यान आणि निर्णय क्षमता अशी ही मान्यता आहे. शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाचं पूजन विशेष महत्त्व सांगितलं जातं. बेलाच्या झाडाचं पूजन फक्त मानवच नाही तर देवता देखील करतात. पुराणानुसार जो कोणी भक्तिभावाने बेलपत्र महादेवांना अर्पण करतो त्यांचे सर्व संकटे, दुःख महादेव दूर करतात. बेलपान महादेवांना ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करत असतात. त्यामुळे तुम्हाला नोकरी व्यवसायासाठी काही समस्या असतील, म्हणजे नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर बेलाच्या झाडाची पूजा केल्याने तुम्हाला नोकरी प्राप्तीचे योग जुळून येत असतात. अकाली मृत्यूपासून सुद्धा आपलं संरक्षण असतं. यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाचं सुद्धा पूजन करायचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाचे पूजन करत असताना थोडक्यात अक्षता घ्यायच्या आहे. अखंड अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहे. बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर शुद्ध गाईच्या दिव्याचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये कापसाची जोड वात असावी. आता हा दिवा जो आहे तर तो बेलाच्या झाडाखाली तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तुमची जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. त्यानंतर बेलाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. त्यानंतर जे पवित्र झाड येतं ते म्हणजे औदुंबराचं झाड, अर्थात औदुंबराचं झाड. या उंबराच्या झाडाचा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष पूजन करायचं आहे. औदुंबराचं झाड हे दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे. हिरण्यकश्यपाच्या ज्यावेळी नरसिंह अवतार श्रीहरी विष्णू वध केला होता त्यावेळी त्यांच्या नखाची आग जी आहे तर ती उंबराच्या झाडाच्या पानाने रसामुळे शांत झाली होती. म्हणूनच उंबराच्या झाडाला जो कोणी पूजन करतो त्याला श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची आशीर्वाद हे प्राप्त होत असतात. त्यांच्या घरामध्ये असलेले दुःख, दारिद्र्य संपूर्ण नष्ट होते आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, सदैव नांदायला सुरुवात होते. या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे आणि जो कोणी नित्यनियमाने या झाडाची पूजा करतो त्यांच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो. शुक्र ग्रह म्हटलं की धनसंपत्ती त्याचा संबंध येतो आणि या झाडाची नियमित पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधी कमतरता भासत नाही. जर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल, पैशाची समस्या असतील तर तुमच्या कुंडलीत शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी नियमितपणे औदुंबराच्या झाडाचे पूजन करावे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली सर्व आर्थिक समस्या पूर्णपणे नष्ट होतात अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाचे विशेष पूजन करायचे आहे. उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या देखील होम हवनमध्ये वापरल्या जातात. इतकं महत्त्व उंबराच्या झाडाला देखील आहे. ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत एक उंबराची काडी जी आहे ती यज्ञ हवन कुंडामध्ये अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेली दुःख आणि दारिद्र्य संपूर्ण नष्ट होऊन ऐश्वर्य प्राप्ती होते. त्यामुळे शक्य असल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला उंबराच्या झाडाला स्पर्श आवर्जून करायचा आहे. उंबराच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. 11 प्रदक्षिणे घालायचा आहे. या मंत्राचा जप करायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा प्रदक्षिणा घालायच्या. असं केल्याने दत्तगुरू विशेष कृपा आपल्यावरती होते आणि धनधान्याची कधी कमतरता भासत नाही. आपल्या कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होते. तुमचा विवाहाविषयी काही समस्या असतील तर विवाह योग जुळून येत नसतील किंवा तुमच्या प्रॉपर्टीचे वाद सुरू असतील, अशा कोर्ट कचेऱ्या काही मॅटर असतील तर अशा वेळेस उंबराच्या झाडाचे नित्यनियमाने पूजा केल्यास सुद्धा तुमच्या विवाह योग जुळून येतात. त्यासोबत प्रॉपर्टी संबंधित जे काही समस्या असतील त्या देखील दूर होऊ शकतात. महाशिवरात्रीच्या दिवशी उंबराच्या झाडाखाली थोडीशी माती आपल्याला घरी आणायची आहे. ती माती जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये एका कागदाच्या पुडीमध्ये तुम्हाला दत्तगुरूच्या मूर्तीसमोर किंवा स्वामीच्या मूर्तीजवळ ठेवायची आहे. त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यातील असलेली अडचणी, अडथळे संपूर्ण नष्ट होतात. आता यानंतरचे जे झाड आहे ते तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी ज्याचे पूजन करायचे आहे त्या झाडाचा स्पर्श करायचा आहे. ते झाड म्हणजे पिंपळाचे झाड. या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णूचा वास असतो. श्रीहरी विष्णूने देखील भगवद्गीतेमध्ये सांगितले होते की पिंपळाचे झाड म्हणजे साक्षात मी आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असलेले दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट करायचे असेल, घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदावी, अशी स्थिर राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. म्हणून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पूजन करायचे आहे. भगवान श्री विष्णू सोबत देवी लक्ष्मी देखील या उपायामुळे तुमच्यावरती प्रसन्न होऊन असते. सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल. ब्रह्मपुराणात 108 व 18व्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की जो कोणी पिंपळाच्या झाडाचे नियमित पूजन करतो किंवा शनिवारी करेल, पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करेल, त्यावर शनिदेवाची अवकृपा कधीही होणार नाही.
स्वतः शनिदेव असं वरदान भक्तांना दिलं होतं. जो कोणी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल त्यांच्यावरती माझी कृपा सदैव राहील. म्हणून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. हिंदू धर्मामध्ये पिंपळाचं झाड हे अत्यंत पवित्र पूजनीय मानलं जातं. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी विष्णूचा वास आहे आणि त्यानंतर फांद्यामध्ये ब्रह्मा आणि झाडांमध्ये अगदी टोकाशी महेश म्हणजे महादेवा यांचा वास आहे. पानामध्ये आता माता लक्ष्मीचा वास आहे अशी मान्यता आहे. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. पिंपळाच्या झाडाचे विशेष पूजन करायचे आहे. त्यासोबत प्रखर पितृदोष आणि जीवनातील सर्व समस्येपासून मुक्ततेसाठी पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे. याशिवाय पापकर्मापासून सुद्धा पिंपळाच्या झाडाचं पूजन केल्याने मुक्ती मिळते अशी मान्यता देखील आहे. प्रिय श्रीहरी विष्णू सेवा आहे त्यांचा निवास असलेले या पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यामुळे देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती राहते. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा प्रज्वलित केल्याने तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळते. त्यासोबत कठीणातली कठीण इच्छापूर्ती देखील होते. शत्रूचाही नाश होतो अशी देखील मान्यता आहे. या झाडाची नियमित पूजा केल्याने कालसर्पदोष त्यासोबत पितृदोष ग्रहदोष असतील तर ते देखील पूर्णपणे दूर होतात. पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. कलशामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडेसे तीळ टाकायचे आहे. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा, शुद्ध गाईचा तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही हे वापरू शकता. हे सर्व साहित्य घेऊन तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. अक्षदा फूल दीप असं अक्षदा अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. 11 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालायच्या आहे. त्यानंतर या झाडाला स्पर्श करून तुमची जी काही इच्छा आहे तर ते मनोमन व्यक्त करायची आहे. इच्छापूर्तीसाठी भगवान श्रीहरी विष्णूकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण जे काही पाणी अर्पण केलेलं आहे तर त्यातलं थोडं पाणी आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि या उपायामुळे भगवान श्रीहरी विष्णूसोबत देवी लक्ष्मी देखील आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो. घरामध्ये जर पैशासंबंधी काही समस्या असतील त्या पूर्णपणे नष्ट होतात. घरामध्ये असलेले दुःख दारिद्र्य नष्ट होतात आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आता या सर्व झाडापैकी कोणतं झाड तुमच्या घराच्या आसपास असेल तर त्या झाडाला आवश्यक स्पर्श करायचा आहे, पूजन करायचं आहे. कोणत्याही एका झाडाचं पूजन केलं तरी देखील चालेल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.